श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर यंदा सर्व पितरी अमावस्याला सूर्यग्रहण आलेलं आहे. तर खूप लोकांनी मला असा प्रश्न केला होता की या दिवशी आम्ही आमच्या पितरांचे श्राद्ध करायचे की नाही करायचे. तर मी शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. हिंदू पंचांगानुसार सर्व पितरी अमावस्येचा प्रारंभ हा 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 होणार असून 2 ऑक्टोबर रात्री 2:19 तो असणार आहे. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हटले जाते, म्हणजेच पितृ अमावस्या. पितृपक्षाची समाप्ती सर्व पितरी अमावस्येला होते. ज्यांची तिथी आपल्याला माहीत नसते अशा सर्वांचे श्राद्धविधी सर्व पितरी अमावस्येला केले जातात. यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्व पितरी अमावस्या आहे. त्या दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आणि सूर्यग्रहण देखील आहे. यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार असल्याने अनेक विधीबाबत लोकांच्या मनात विविध शंका कुशंका उपस्थित झालेल्या आहेत. पितृपक्ष संपत आलेला आहे, पण आता सर्व पितरीला श्राद्धविधी करायचे की नाही करायचे हा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. तर त्याचे उत्तर आपण ह्या व्हिडिओमधून बघूया. ग्रहण काळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो. शिवाय पितृपक्षातही शुभ कार्य केले जात नाही. तर हा काळ केवळ श्राद्धविधीसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला असतो. यंदा सर्व पितरी अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे. भले ते भारतातून दिसणार नसले तरी ग्रहण काळ देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो. त्यामुळे या काळात श्राद्धविधी करायचे की नाही याबाबत ज्योतिषतज्ञांचे मत. माहितीनुसार सर्व पितरी अमावस्येला होणारे सूर्यग्रहण हे भारतातून दिसणार नाही. हा काळ ग्रहणाचा असल्यामुळे यात शुभ कार्य वर्ज्य असेल, परंतु श्राद्धविधी करण्यास काहीच हरकत नाही असे शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्व पितरीला श्राद्धविधी हे जरूर करावे. सर्व पितरी अमावस्येचे काय महत्त्व आहे हे पण तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. पितृपक्षाचा शेवट सर्व पितरींनी होतो. या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो. या दिवशी ज्यांच्या श्राद्धांची तारीख माहीत नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावर हे श्राद्ध केले जाते. म्हणूनच त्याला सर्व पितरी असे म्हटले आहे. सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध, पिंडदान, तर्पण वगैरे केल्याने पितरांच्या विशेष आत्म्याला शांती लाभतो आणि त्यांचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यामुळे तुम्हीही जर तुम्हालाही तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध माहीत नसेल, तिथी माहीत नसेल, तर तुम्हीही या सर्व पितरी अमावस्येला त्यांचं श्राद्ध घालू शकता. त्यात कोणतीच अडचण येणार नाही. तर तुम्हालाही माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू